नाही नाही म्हणताना बघा कॅमेरा समोर खाऊ शकत नव्हते म्हणून नाही म्हणाली, पण आता बघा मस्त लागतं. किती ओरडते कुकीला. आम्ही कुठलं भाजीला खत वापरलेलं नाही किंवा काय नाही, शेणी फक्त जाळलेलं आणि त्याच्यावर उगवलेली भाजी आहे. मस्त सुगंध पण म्हणजे मस्त येतं असा. विहा चल चल आलो आलो चल. चला आपण आता आहे ना कुठे चाललोय तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. संध्याकाळची वेळ आहे सध्या कोकणात बघा, भरपूर प्रचंड असं ऊन आहे संध्याकाळच्या वेळी, आणि सकाळच्या वेळीच तुम्ही घराबाहेर निघू शकता. चला आपण जातोय पाणी घेऊन. खास कुठे चालले थोड्या वेळ सांगतो. कोकिळा ओरडते मंडळी. खरं तर कोकणातल्या उन्हाळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, म्हणजे जानेवारीपासूनच होते. पण आहे ना कोकणातला हा तडकता आणि भडकता उन्हाळा काय असतो आणि त्यामध्ये देखील कोकणाची कशी बाजू असते ते देखील आपण अपकमिंग ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दाखवू. पण आज आहे ना बऱ्याच दिवसाने परत एकदा आपण ब्लॉग बनवतोय. हनुमान जयंती झाली, रामनवमी झाली, त्याच्यानंतर आपण कधीच म्हणतात ना बरेच दिवस असे मध्ये ब्लॉग काय बनवले नव्हते. सो परत एकदा आपल्या कोकण संस्कृती मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी. चला आज आहे ना तुम्हाला मगाशी आता येताना विहा आणि सोनाली बघा पुढे चालत होती, तर आम्ही कुठे आलोय आमच्या भाजीच्या रोपट्यात. आता हे बघा विहाची काय मस्ती थांबतच नाही, काल पडली पण होती. हे बघा आपण काही दिवसांपूर्वी इथे ना जमीन खोदली होती आणि तिथे बघा लागवड केली आहे वेगवेगळ्या भाज्यांची. आता इथे मेथी पण पेरली आहे, धने पण पेरले आहेत आणि ती पालेभाजी आहे. सो ही भाजी आली आहे, आम्ही 2-3 वेळा खाल्ली देखील है ना, आणि दिलेली पण 4-5 लोकांना दिलेले पण 4-5 जोड्या. मस्त लागते घरात असं उगवल्याच्या नंतर, भारी लागते असं काहीतरी वेगळंच मस्त वाटतं. विह्याला काय गावलंय, काय आहे हातात तुझ्या? औषधाचं आणलंय ना. जाम मस्ती करते. चला आपण भाजी पण काढूया, कारण आपण जे पेरली होती भाजी ती छानपैकी उगवली आहे, तर भाजी देखील काढूया. आणि आता बघूया इतर काही कामं आहेत ते देखील बघूया काय आहेत. कारण कसं आहे आता थोड्याच म्हणजे 2 महिन्याने पावसाचं सीझन सुरू होणार, पाऊस पडणार. त्या अगोदर काय होतं, लाकडं भरायचे असतात, त्याच्यामुळे लाकडं फोडायचे आहेत. तर बघूया काय तयारी केली आईने. ही बघा आज जायचंय तुला, ये ये चला चला. जाम मस्ती करते, काल डोक्यावर पडली होती विहा. चला ती भाजी आंबा देते. चल 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 उतर. हा अरे रे 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 पडली. हातातलं काय सोडू नको तू. बांधावरतून चढ. माव पण आली आहे विहाची. अरे वा. हा चल 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 माव, विहाला येऊ दे, विहाला येऊ दे. ही जाम ऍक्टिव्ह आहे, दुसरी आहे ती घरात असेल. चढ तू चढ तू. चढ चढ हळूहळू चढ, हातातलं काय सुटे ना. हा चल चल. हा एवढ्या बांधावरून चढली विहा. हा चढ वरती. हा बिंदास्त. हा चल. अरे कोणाची निमंत्रण पत्रिका घेता हातात घेऊन आले. चला चला. आहे बघ काय देते, आहे बघ काय देते. चल 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 चल. ते बघ आईकडे बघ काय, ते बघ आई बघ काय देते. हे बघ हे बघ फ्रूट फ्रूट आहे, फ्रूट काजू. विहासाठी आहे ना आमच्या काजू. हे काजूचं बोंड खूप चवीला लागतं. घे घे खा. याक नाही तुला गोड लागतो ना. मस्त आहे की काजूचं बोंड.
बरेच असे काजू आहे ना खवखवीत लागतात लालवाले, पण हे पिवळेवाले असतात ना ते चांगले, हे चांगले लागतात. चला काजूचं सरबत बनवूया सोनाली आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवूया. अजून काजू या झाडावरती खाली दिसत नाहीत पण आहे भरपूर वरती कुठे भरपूर तरी. आहेत. तेच का खा खा चांगला असतो. अरे खा खा. नको आईसला हवाय. खाल्ला एक एक खाल्ला नाही ना आमच्या. काय रस पिली चला नाही नाही म्हणताना बघा कॅमेरा समोर खाऊ शकत नव्हते म्हणून नाही म्हणाली, पण आता बघा मस्त लागतं. मग भाजून पण छान लागतात सोनाली. चुलीमध्ये भाजून ठेवायचे राखेखाली. आमची आजी आहे ना राखेमध्ये भाजून खायची, मग खवखवतपणा कमी व्हायचा ना. चला हे आमचं आहे घराजवळची शेती आणि जमीन. इथे बघा आम्ही अशी लाकडं थोडी पावसाळ्याच्या अगोदर स्टोअर करून ठेवायच्या तयारीत आहोत. तर ही काही लाकडं आहेत, इथे देखील आहेत अजून. आणि इथे आपण आमच्या इकडे पूर्वी वाडा होता गुरांचा, तर आता ही खोप बनवली आहे. तर या खोपीमध्ये आपण लाकडं स्टोअर करणार आहोत. हिची मस्ती थांबत नाही. ये इकडे इकडे. नको नको. ते बघ कोण ओरडतोय. कसा ओरडला. अच्छा दुर्बीन लावून बघते. चला अरे कोकिळा ओरडते बघा. कोकिळा आहे, कोकिळा या झाडावरती. कुठे बरं. हा ही बघा. रिप्लाय देते को क्या. पिया किती ओरडते कुकीला. ना मस्त आहे ना. कोकिळा रिप्लाय देते त्या झाडावरून. मस्त. संध्याकाळी वातावरण शांत झालं ना, पक्ष्यांचे आवाज विवाज असं मस्त की ऐकायला मिळतात. दुपारी थोडंसं शांत असतं सगळंच. चला मंडळी इथं आपल्याला ना लाकडं आहेत ना ही सेव्ह करून ठेवायचे, स्टोअर करून ठेवायचे. सेव्ह म्हणजे स्टोअर करायचे आहेत पावसाळ्यासाठी. कारण आत्ताच तुम्हाला माहिती आहे की गॅसमुळे इंधनामुळे कितीच बऱ्याच जणांना म्हणजे असं हॉटेल वगैरे बंद होती बऱ्याच. तर अशा सोशल मीडियाला पोस्ट वगैरे पाहायला मिळायच्या चुलीवरचं जेवण खरं हे. पण ही लाकडं तोडण्याची मेहनत कोण सांगत नाही. चुलीवरचं जेवण सगळ्यांनाच खायला आवडतं, पण त्यामागे लाकडं जमवणं, ते आणणं, स्टोअर करणं वर्षभरासाठी, या सगळ्या गोष्टी असतात. तर इकडे बघा हे गतकालीन जे काही वैभव म्हणतो ना ते आपल्या डोळ्यासमोर आहे. लाकडाची खोप किंवा लाकडं जमा करण्याची पद्धत. चला गावच्या जीवनमानातली ही गोष्ट आहे. गावाला किती गॅस सिलेंडर वगैरे आले तरी लाकडं जमवावीच लागतात पावसाळ्यासाठी किंवा स्टोअर करून ठेवावे लागतात. हे इंधन म्हणून आहे. सो गावाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला आपण आता पटापट लाकडं लावून घेऊया. इथे विहा इकडे खेळत बसले, सोनाली पण लाकडं आणते आणि मी इथून पास करून आईला देतो. सगळीकडे सोनाली सोनाली कोकिळांचे आवाज बघ येत आहेत सगळीकडून. आंबे पिकायला सुरुवात नाही झाली तरी पण आता कोकिळा ओरडायला लागल्यात. ही बघ काय करते. अरे बापरे आहे. तिने प्यायच्या पाण्यामध्ये हिने बिया टाकल्यात काजूच्या. अगं येणार कशाच्या बाटलीत नाही. कशा टाकल्यास ग. हा वय वय कार्टून नेटवर्क. आता त्या काढणार कशा. नाही 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 नाही. हा नवटंकी एक नंबरची. काल आहे ना विहा आहे ना पडली. त्याला आहे ना थोडंसं इकडे डोक्याला लागलं होतं बघा. बघा टेंगूळ आलं. मग आम्ही तिला फटकी विहाने मग सोनालीच्या डोळ्यात पेन्सिल पण टाकली. खतरनाक आहेत माई लेक, खतरनाक आहेत. चला ए मांजर बघ वरती झाडावर चढलं. म्याव खाली उतर. अरे वा ये. हिचे खेळ तर सुरूच आहेत बघा. शांत बसली आपण. हे बघा
हे एकदम म्हणतात ना प्रोटेक्टर आहे. पंडू कुठे गेला? आमचा पंडू पण आला होता आता. कोणाची तरी बैलगाडी जाते तिथून. बैलगाडी नाही, छकडा आहे वाटतं. शर्यतीच्या बैलासोबत बहुधा बैलगाडी. काय झाकी? काय? हा, पिऊ नको, पिऊ नको. चला पटापट आता ना तिकडची सगळी लाकडं आणून देऊया. चला पटापट आता आहे ना उर्वरित लाकडं जी आहेत ती तिथे नेऊन ठेवूया. विहा बसली आहे. विहा बसली शांत, तू पण काम आटपून घेऊया. कोयती चालवता येते काय? येते, मी एवढी सकाळी तोडली सांभाळून. चला दाखव दाखव. सोनाली, सिलेंडर संपल्यावरती टेन्शन येतं ना. आमचा किती दिवस झाला संपलाय. चला, पण गावाकडे अशी मेहनत करावी लागते. हा, लाकडं आणण्यापासून. अजून आपण लाकडं आणायला जायचंय, अजून आणायची आहेत. ही आता पुरणार नाही वर्षभरासाठी. चला कामाला लागूया. संपलं मंडळी. खरं तर आहे ना, आईने मला चॅलेंज दिलेलं की बाबा आमची जी खैऱ्याची काही तुटलेली लाकडं आहेत तोडशील काय. तर एक ओंडा तोडायला जवळजवळ 15 मिनटं गेली, कारण मला सराव नाही कुऱ्हाड चालवायचा. पण शेवटी म्हणतात ना, शेतकऱ्याच्या पोराला काही शिकवायला लागत नाही. तसंच झालं. थोडासा वेळ लागला, पण 4 भितले केलेत. आहे 4 भितले केलेत. हा मग ते काय, ते बघा मंडळी तिकडे आपण कुऱ्हाड चालवली. इकडे बघा ते दिसत नाही. हा हे बघा, हे भितले आपण केले. हा, हिची मस्ती काय थांबे ना. चला, थोडीशी लाकडं वगैरे इथे आपण दिली, तिथे लावली. आई लावते, सोनाली आणून देते. मी थोडीशी कुऱ्हाड चालवली, त्याच्यामुळे हा बघा असा घाम आला. म्हटलं कुऱ्हाड चालवताना फोन पकडायला कोण नव्हतं, कारण सोनाली पण कामात होती, मी पण कुऱ्हाड चालवत होतो आणि विया मस्ती करत होती. चला, थोडीशी लाकडं भरून झाल्याच्या नंतर आहे ना, तिथे बघा आपण छोटंसं भाजीचं रोपट्यात आलोय. आमची आई भाजी काढते. आहे मांजर बघा पूर्ण मळ्यामध्ये फिरतंय, गवत खाते. मस्त झाले ना, बरोबर जमीन खोदली ना. चला, सोनाली इकडे पाणी घालते. मांजर मजा करते बघ. ते बघ म्याव कुठे, म्याव ती बघ. हा, चला मस्त भाजी आली बघा. आम्हाला आठवड्यातून 3-4 वेळा खायला मिळते ना भाजी. बाजारातून जे आम्ही आणायचो ते थोडंसं कमी झालं. थोडीशी मेहनत केल्यावरती सगळ्याच गोष्टी पॉसिबल होतात. सोनाली काय म्हणतेस? कोथिंबीर धने पेरले होते ना, हा, कुठं आले, कुठे आले. पूर्ण मातीमध्ये गेली ना ती. ती पडली मस्ती करते. चला, भाजीचा सुगंध अप्रतिम ना. कुठलं खत. हा आले. हा, कोथिंबीर आली. इथे मध्ये येते कोथिंबीर येते. हा, आम्ही कुठलं भाजीला खत वापरलेलं नाही किंवा काय नाही. शेणी फक्त जाळलेलं आणि त्याच्यावर उगवलेली भाजी आहे. मस्त सुगंध पण म्हणजे मस्त येतं. असा खत नाहीये बिलकुल. म्हणतात ना काय ते ऑर्गॅनिक म्हणतात ना, तसं आहे. चला मंडळी, हा आहे आपला छोटासा भाजीचा मळा. आता एवढं मोठं शेत आहे, त्याच्यामध्ये एकाच कोपऱ्यावरती केली आहे, थोडीशीच केली आहे, पण मजा येते. आठवड्याला तरी आपण भाजी खाऊ शकतो. ही बघा, ही मस्ती किती करते. कुठे गेली पूर्ण वाकवून टाकलं. इकडे चला घरी चला. एकच जुडी काढा, जास्त नको काढू. काय मस्ती चालली नाहीची. आपण मस्त की आता भाजी वगैरे काढून घरच्या दिशेने आहोत. चला, लाकडं जमवायची घाई आहे. आमच्या इकडे काकी आहेत, हे बघा. हे सगळे गावाला अशी कामं असतात. विहा थांब. भाजीला पाणी आणलं, त्याचा हंडा विहाच्या हातात दिलाय. कशी बशी घेऊन जाते. विहा पडशील. ये इकडे. थांब. चला, संध्याकाळ झाली. हा, एवढीशी ते आता थोडीच खायची. रोज खातो आम्ही चौघं काय जराशीच खात आहोत. थोडंसं असं कसं आहे, थोडी खाल्ली ना, याच्यातली थोडी भाजी खाल्ली, दुसरी वेगळी भाजी असते की मजा येते. असं 2 भाज्या खायला मजा येते. एक पालेभाजी, एक कडधान्याची मोड आलेली भाजी वगैरे. चला
आणला अंडा घरा. मग काम सांगितल्यावर करते ते. चला हे बघा फणस पण काढून ठेवलेत, ह्याची पण भाजी बनवायची आपल्याला. मंडळी आज आहे ना आपण शेतामधून भाजी आणली होती, ती फायनली आता बघा सोनालीने कापले छानपैकी धुवून स्वच्छ. कापले आणि कुठलं केमिकल नाही आणि कुठलं खत काय नाही नाही. वापरलेलं आहे, असं फक्त भाजलेलं त्याच्यावरच पेरलेलं. बरोबर. आणि आता बघा ह्या सगळ्या युद्धाच्या याच्यामध्ये बातम्या येतात की गॅस संपला, असं झालं तसं झालं. आम्ही आज तगेत देखील आज लाकडं पण भरली आणि आम्ही चूल पण पेटवतोय आणि आम्ही पेरलेली भाजी पण उगवली आणि ती आम्ही आता खातोय, म्हणजे आता बनवतोय. तर बनवल्यानंतर नक्कीच खाणार. सो गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गावच्या जीवनशैलीतल्या गोष्टी थोड्याशा कठीण वाटतात ना, टफ आहेत ना सगळी कामं करायला, पण त्याच्यातून शाश्वत जीवन जगता येतं. म्हणजे हमखास तुम्ही म्हणतात ना उपाशी तर राहू शकत नाही मेहनत केल्यावरती, एवढं मात्र खरं. सोनाली कशी भाजी बनवणार आहे? साधी सोपी रेसिपी आहे. लसूण घेतले हा आणि फोडणीला कांदा घेतले आणि बर. थोडीशी हिरवी मिरची घेतली. बस एकदम टाकायचं हो आणि भाजीवरून टाकायची. हो भाजी टाकायची. अरे वा. आणि हळद आणि मीठ मीठ. हा हीच चवीला भाजी लागते ना पालेभाजी. हो. आम्ही गावाला अशा पद्धतीने बनवतो. तुमच्या इकडे कशी बनवतात आवर्जून कमेंट करून सांगा. आता भाजी टाकते. आहा, भाजी खाण्यासाठी मी थोडा उत्सुक आहे, कारण आपल्या शेतातली ही भाजी आहे. चला काय टाकलंय? कांदा लसूण, थोडंसं मीठ आणि काय थोडीशी हळद. बघा झाली भाजी आपली. दिसतो बघा पेटतोय. चला हॉटेलमध्ये पण लोक आता सोनाली आहे ना चूल पेटवायला लागले. चुलीवरचं जेवण खायला जातात लोक हॉटेलमध्ये. आपण गावाकडे तरी ॲटलिस्ट म्हणजे म्हणतात ना आठवड्यातले 5 दिवस तरी आपण चुलीवरचं जेवण खातो. 2 दिवस कोण पाहुणे वगैरे आले तर मग आम्ही गॅस आहे आमच्या घरी, पण मग गॅसवर पण जेवण होतं कधी कधी. लवकर करायचं असलं तर गॅसवर आणि आरामात जेवण असेल, मेजवानी असेल तर चुलीवर. चला सुगंध मस्त आला. मंडळी चला मस्तपैकी भाजी वगैरे आता तयार झाली आहे. मस्तपैकी रात्रीचं जेवण आम्ही जेवणार आहोत. आणि खरं तर गावाकडे प्रत्येक कामांमध्ये मेहनत आहे, पण नक्कीच त्याच्यातून मला हमखास किंवा शाश्वत गोष्टी मिळतात. त्याच्यामुळे शाश्वत जीवनशैली गावाकडे आहे एवढं मात्र खरं. कारण मोठमोठ्या शहरांमध्ये देखील म्हणतात ना इंधनासाठी जेव्हा काही गॅस वगैरेवरती अवलंबून राहायला लागतं, तेव्हा गावाकडे मात्र या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तुम्हाला या गावच्या जीवनशैली मात्र जगायला शिकवते किंवा मग तुम्हाला हमखासपणे त्या गोष्टी मिळतात. त्यालाच कदाचित शाश्वत जीवनशैली म्हणत असावीत असं मला वाटतं. असं मंडळी थेट शेतातून ते थेट ताटापर्यंत ही भाजी आम्ही कशी केली हे जुने व्हिडिओ कोणीतरी पाहिला असेल. आम्ही पूर्ण माती खोदली होती वगैरे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की खोदण्या अगोदर आहे ना मस्तपैकी दिवसभर म्हणतात ना ती जमीन खोदावी लागली. दिवसभर नाही तरी 2-3 तास तरी माती खोदत होतो, कारण टणक माती होती. सो या सगळ्या गोष्टी आहेत गावाकडच्या जीवनशैलीतल्या. या सगळ्या गोष्टी आवडत असेल, कोकणातल्या गावाकडच्या गोष्टी आणि गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून मात्र नक्कीच सांगा. जवळजवळ 1000 तरी लाईक आले पाहिजेत आणि 500 तरी कमीत कमी कमेंट आल्या पाहिजेत, तर आपण असेच व्हिडिओ पुढे तुम्हाला दाखवत जाऊ आणि गावाकडच्या या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आता उन्हाळा सीझन सुरू आहे, तर उन्हाळ्यामधलं कोकण कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू. थोड्याशा काही रेसिपीज असतील, काही ब्लॉग्स असतील, काही अजून काही गोष्टी असतील, नक्कीच तुम्हाला आवडतील. चला मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. यावं कोकण आताच असं. काळजी घ्या.